ज्यांनी आयुष्यभर बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर या चळवळीचा विचार जोपासून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला. आंबेडकरी चळवळ या पाथर्डी तालुक्यामध्ये ज्यांनी उभी केली आणि त्या चळवळीचा वटवृक्ष ज्यांनी केला आणि समाजासाठी खरंच तळमळीने बाबासाहेबांचे विचार घेऊन जो माणूस आजही समाजामध्ये लढत आहे ते माझे मार्गदर्शक अंबादास भाऊ आरोळे. हे काही दिवसापासून आजारी होते, आता ते पूर्ण बरे झालेले आहेत. तर त्यांना मी हॉस्पिटलमध्ये देखील 2 वेळेला भेटायला गेलो आणि आज देखील या ठिकाणी मी मुद्दामहून त्यांच्याशी गप्पा करायला आणि त्यांना भेटण्यासाठी मी आलो. तर हा चळवळीतील आंबेडकरी चळवळीतील वाघ आता पूर्ण बरा झालेला असून पुन्हा एकदा रणांगणामध्ये बाबासाहेबांच्या विचारानं लढण्यासाठी आणि समाजातील उपेक्षित लोकांना न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा हा वाघ तयार झालेला आहे. मी भाऊंना या ठिकाणी निश्चितपणानं क्रांतिकारी जय भीम करून त्यांना मी विचारेल की भाऊ जय भीम, आता काय बरं वाटतं तुम्हाला? आता एकदम बरं आहे. हां हां आणि हां फक्त आता दवाखान्यातून आल्यानंतर आता बरं वाटते आणि थोडा आराम विश्रांती म्हणून मी आता घरामध्ये थांबलो. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलं. विश्रांती घ्यायला सांगितलं. बरं. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला जी मरगळ आलेली आहे किंवा अगदी तन्मन धनानं कुणी काम करताना दिसत नाही, ही शोकांकिता तुम्ही अनेक वेळेला बोलून दाखवलेली आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला तुम्ही जे करत आलेलं काम ते पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्या काय उपाययोजना आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीचं समाजामध्ये पुन्हा एकदा संघटन उभा करून कसं काम करणार आहात? आता खरं तर थोडी पार्श्वभूमी पहिली जर मांडली तर ह्या तालुक्यामध्ये फुले आंबेडकरी विचार नव्हते अशातला भागणे होते, परंतु त्याला गती देण्याचं काम कुणी करत नव्हतं. आणि ते गती देण्याचं काम करण्याची वेळ अशी आली की पॅन्थरची संघटना ह्या महाराष्ट्रामध्ये काम करायला पुढं आली 1983-84ला. आणि त्याचं जे जाळं आहे ते ग्रामीण भागात जास्त पसरलं आणि ते जाळं पसरल्यानंतर मला एक संधी मिळाली की बाबा आता खरोखर बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याला ही पॅन्थरच संघटनाच्या माध्यमातून आपण काम केलं तर फुले आंबेडकरी विचारा आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि समाजाला न्याय देण्याचंही काम या माध्यमातून करू शकतो. म्हणून मग मी पहिली 84ला या तालुक्यामध्ये भारतीय दलित पॅन्थरची स्थापना केली आणि ती स्थापना त्या काळचे नेते कोण त्यावेळेला? त्या काळचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅन्थरचे आदरणीय माझे रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते इथं मूर्तमेढ ठेवण्यात आली पाथर्डी तालुक्यात. ती जी भारतीय दलित पॅन्थर संघटना होती ती अत्यंत जहाल होती, जशाच तसे उत्तर देणारी होती, ठोसाच ठोसा देणारी होती आणि जिथे अन्याय होईल तिथे जाऊन ते तशाच पद्धतीचं तिथे उत्तर द्यायचे. तर त्या संघटनेमध्ये आपण म्हणजे ती संघटना आज देखील असायला हवी होती, परंतु ती विसर्जित झालेली आहे. तर याबद्दल काय म्हणणार तुम्ही? खरोखर तर ती संघटना ज्यावेळेस 89ला ऐक्य झालं दलित ऐक्य आणि त्या दलित ऐक्यात असं सुरू आला की सगळ्यांनी आपापले पक्ष संघटना विसर्जित करून ऐक्य करा आणि त्या माध्यमातून सगळे पक्ष संघटना विसर्जित करण्यामध्ये दलित पॅन्थरही आली. ती आठवले साहेबांनी विसर्जित केली आणि ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाची 89ला स्थापना झाली आणि ऐक्य झालं. म्हणजे बाबासाहेबांनी ते ठरवलं होतं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष स्थापन करायचा, परंतु तत्पूर्वी त्यांचं दुर्दैवानं अगोदरच निधन झालं आणि बाबासाहेबांच्या विचारानं मग आठवले साहेब असतील किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा रासो गवई असतील, जोगेंद्र कवाडे असतील किंवा विविध जे तसं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे आंबेडकरी चळवळीचे नेते होते त्यांनी हा प्रयोग किंवा ही स्थापना रिपब्लिकनची बाबासाहेबांच्या विचारानं केली, परंतु त्याचे शकलं झाले. याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? शकलं असे झाले की हे शकलं म्हणण्याचा अर्थ असा निघतो की नेत्यांच्या स्वार्थपोटी हे सगळे शकलं झालेले आहेत. आणि नेत्यांचा स्वार्थ हा ऐक्याला नांदलेला. जर हे सर्वजण एकत्र असते म्हणजे रिपब्लिकन ऐक्य असतं, एकच पक्ष असता, तर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
बाबासाहेबांच्या विचाराची सत्ता आली असती, याबद्दल काय म्हणणार? नक्कीच 1994ला 95ला ऐक्यवादीमधून खासदारकीचं इलेक्शन लढलो. हा. तर चार खासदार आले होते, बरोबर. हे दाखवलं. हा. आणि महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद अशी आहे की 75 मतदारसंघ असे आहेत हा. तर तिथं रिपब्लिकन पक्षाचाच आमदार होऊ शकतो. किती मतदारसंघ? 75 मतदार महाराष्ट्रात. वा वा, म्हणजे तिथे निवडून येऊ शकतात. निवडून येऊ शकतात. एवढी मोठी ताकद आहे एवढी पक्षाची. मोठी ताकद आहे. परंतु ऐक्य का होत नाही, झालं तर का फुटतंय, हे संभ्रम अजूनही त्याच्यामधला बाहेर आलेला नाही. समाजाला तुम्ही या संदर्भात काय संदेश द्याल? माझं मत आहे की समाज एक आहे. हा. समाज आजही एक आहे. कारण असे अनुभव आले, खैरलांजी प्रकरण म्हणा, अजून आणि अत्याचार इथं जामखेडमध्ये झालेलं ते कुटुंब काय नाव? नितीन आगेचं नितीन प्रकरण. आगे प्रकरण म्हणा. हा. ज्या ज्यावेळेस अशा घटना महाराष्ट्रात घडल्या हो हो. दलित अन्याय अत्याचाराच्या, त्याच्या वेळेस समाज रस्त्यावर उतरले उतरले. आजही उतरतोय. परंतु समाज आज दिशाही नाही, हम्म. समाजाला वाली नाही. हा. वाली होते फक्त बाबासाहेब बाबा. असं म्हणाल का हरकत नाही. हा. त्याच्यानंतर जर वाली तुम्ही झाला, ह्या महाराष्ट्रामध्ये 50% सत्ता ही बहुतांची राहणार. बरोबर. परंतु तिथपर्यंत पोचणे इतके आपण आलेलो आहोत. पण पुढे घेऊन जाण्याची क्षमता जी आहे तसा नेता अजूनही पण तयार व्हायचा आहे. मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या विशाल आहे, मोठ्या प्रमाणात आहे, किंबहुना 2 नंबरची आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. परंतु तरीही या समाज एकत्र येत नाही, त्याला विविध कारणे आहेत. परंतु बाबासाहेबांच्या विचारानं समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही जे रिपब्लिकन नेते आहेत त्यांना काय संदेश द्या? माझं एक मत आहे की आपलं तर अनेक वेळेस चर्चा झाली की बाबा ज्यावेळेस ऐक्य 89ला घडलं आणि 2 वेळेस ऐक्य झालं, दोन वेळेस फुटलं. पण त्यावेळेस ऐक्य करताना एक 12 कार्यकर्ते मुंबईमध्ये उपोषणला बसले आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून सगळे नेते एकत्रित आणले आणि ऐक्य घडून आणलं मोठ्या प्रमाणावर. ते 10,000 वर्षामध्ये अशी सभा झाली नाही. अशा सभा शिवाजी पार्कला झाली, मुंबई बंद होती, असंख्य समाज त्या ठिकाणी आला आणि ऐक्य झालं. अतिशय आनंदाची बाब झाली. परंतु ते ऐक्य टिकलं नाही, शोकांतिक आहे. बरं, आता आज बी तसं जर ऐक्य झालं, आज समाजाची लोकसंख्या वाढली म्हणजे महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसेल. महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसेल. बरोबर. आणि हे जे काय आज जी काय परिस्थिती निर्माण झालेली ती परिस्थिती 0 मिनिटात जाईल. बरोबर. ती फक्त रिपब्लिकन पक्ष जी झालेली जी काही वाईट परिस्थिती देशामध्ये ती बाजूला करू शकतो. बरं अंबादास भाऊ, तुम्हाला मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. हे रिपब्लिकनचे अनेक शकलं झाले, त्यानंतर अनेक संघटना झाल्या, हजारो नेते झाले. यामुळे बौद्ध समाज, आंबेडकरी समाज सैरभैर झाला. आणि आता जे आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय चालू आहे, तर याच्यासाठी सर्व बौद्ध समाजाने, आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन हा उपवर्गीकरणाचा लढा, म्हणजे उपवर्गीकरणाच्या विरोधात ते झालं नाही पाहिजे, यासाठी तुम्ही काय बोला? माझं मत आहे की उपवर्गीकरण हे निव्वळ षडयंत्र आहे आणि षडयंत्र बुद्धाच्या विरोधामध्ये आहे. म्हणजे महार आणि मांग समाजात, बौद्ध आणि मांग समाजात वाद लावण्याचं षडयंत्र आहे. वाद लावलं. बघा तुम्ही, बाबासाहेबांनी जर त्या काळामध्ये संविधानामध्ये जर 59 जातीला एकत्रित आरक्षण दिलं नसतं आणि एकत्रित आरक्षण देताना जर बाबासाहेबांनी म्हणलं असतं तर पुढं चालून अबकड करा, तर योग्य होतं. तर तसं काय संविधानामध्ये काय नाही. परंतु कसा तरी खोट्या इतिहासाचा आधार करून या RSSच्या मनोवादी सरकारनं हे महार आणि मांग असा वाद निर्माण केलेला आहे. मातंग बांधवाला आम्ही संदेश देतो की तुम्ही हे काही करू नका. कारण ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्याला शिक्षणाचा जो दर्जा आहे, शिक्षणाच्या ज्या सुविधा आहेत त्या संविधानामधून मिळत चालल्या होत्या. मग काही लोक म्हणतात बा आम्ही मागं राहिलो, तर त्यावेळेस मागासवर्गीयाचं शिक्षण व्हावं म्हणून सरकारने वसतिगृह निर्माण केली. त्या वसतिगृहामध्ये आपली मुलं घाला, शिक्षण घ्या आणि पुढं जा. तर त्या वसतिगृहातही मातंग समाजाने मुलं घातलेली दिसत.
तिथं सगळं बरोबर वह्या पुस्तकं खाणं पिणं राहणं सगळं फुकट होतं. बरोबर. तिथं महार समाज चर्मकार समाज इतर समाज त्या वसतिगृहाचा फायदा घेतला. वसतिगृहात राहून अनेक जेवढे आता आय एस अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत, क्लास 2 आहेत किंवा इतर काही दर्जाचे इंजिनियर डॉक्टर आहेत, बरेच अंशी वसतिगृहामध्ये शिकून हे मोठे झाले. हां, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की या 59 जातीमध्ये जो शिकेल तो पुढे जाईल, त्याला आरक्षणाचा लाभ होईल. उगाच विना शिक्षण कोणाच्याही पाठीशी भारतीय संविधान राहत नाही, कारण शिक्षण घेतलं तरच तुम्हाला आरक्षण मिळेल असं तुमचं या ठिकाणी मत आहे. आता पाथर्डी तालुक्यामध्ये रिपब्लिकन चळवळ किंवा आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी तुमचा काय प्रयत्न आहे? आता हे बघा, ही जी पाथर्डी तालुक्यातली चळवळ आहे ही सुरुवात मी केलेली आहे. काही दिवस तुम्ही पण माझ्या हो होतो हो. आणि माझ्याबरोबर त्या काळामध्ये खरं डॉक्टर अविनाश साळवे म्हणजे ते साळवे कुटुंब राशींचं या ठिकाणी त्यांचे अविनाश साळवेचे वडील कृषी अधिकारी होते आणि ते पाथर्डीमध्ये त्यांची पोस्टिंग होती आणि त्यांनी त्या काळामध्ये पॅन्थर सुरू केल्यानंतर त्यांनी खूप मोठी साथ दिली. असे बरेच अधिकारी होते. इथं PSI शेलार साहेब होऊन गेले, बांधकाम खात्यामध्ये आहिरे साहेब होते, मनसोडे साहेब होते, अनेक काही तहसीलदार बोर्डे साहेब होते. साहेब होते. असे अधिकारी जे होते त्यांना माझं काम पसंत पडायचं हो. आणि ते होऊन मला सहकार्य करायचे. आणि त्या काळामध्ये खिशात पैसे नसताना आंदोलनं मोर्चे हे सगळं मी केलं. कारण कशामुळं केलं, माझं तर पैसे नाही आणि मग आंदोलन तर मोठी व्हायची, आंदोलन तर मेळावे मोठे व्हायचे. आठवले साहेब प्रत्येक मेळाव्याला या ठिकाणी आले असं आणि अनेक पद्धतीचे चांगल्या दर्जाचे कार्यक्रम समाजाला देऊन समाजावर होणारे अन्याय अत्याचार, समाजाचे छोटे मोठे प्रश्न त्या माध्यमातून सोडत आलो. परंतु मला काही परिस्थितीच्या अभावी मला नोकरीला जावं लागलं आणि आठवले साहेबांनी नामदार आठवले साहेबांनी मला नोकरीला लावलं. कारण माझी परिस्थिती त्यांनी पाहिली आणि त्या परिस्थितीचा विचार करून म्हणजे तू नोकरी करून मी काम करू शकतो आणि मी केलं. चळवळीचं काम केलं नोकरीला लावून. असं काही चांगलं काम केलं ते. मी आज नाबार्डमध्ये असताना युनियनचा ऑल इंडियाचा जनरल सेक्रेटरी म्हणून मी SC/STच्या युनियनचा काम केलं चांगल्या पद्धतीचं, लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. तसंच या तालुक्यामध्ये जे आता दर्जा खालवलेला आहे तर चळवळ चुकीच्या लोकांच हातात गेलेलं आहे. बरोबर. खरं सांगायला म्हणजे आज त्यांना त्याच्या आस्था नाही, प्रेम नाही, काय नाही, फक्त हुल्लडबाजी, काय पिणं खाणं, काय त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचे एकही गुण आढळत नाही, त्यांच्यामध्ये चळवळीची दिशा नाही, त्यांच्या विचारधारा नाही, काहीच. आज अशी परिस्थिती गंभीर आहे की लाज वाटते माणसाला. आता शेवटचा प्रश्न, वाईट वाटते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं उत्तरार्ध म्हणजे शेवटचं आयुष्य हे बौद्ध धम्म चळवळीसाठी समर्पित केलं होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धम्माची नागपूरला दीक्षा घेतली आणि समाजाला संदेश दिला की तुम्ही बुद्धांच्या मार्गाने जा, तुमचं निश्चितपणानं कल्याण होईल. परंतु धम्माकडे सुद्धा लोक आकर्षित होण्यासाठी किंवा धम्माकडे येण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करावी लागतील आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बरं झालं हा प्रश्न तुम्ही महत्त्वाचा विचारला, कारण हा तालुका तसा ख्रिश्चन मॅनेट आहे. सगळ्यात जास्त इथं ख्रिश्चनांची संख्या आहे आणि ख्रिश्चनांची संख्या असताना या ठिकाणी बौद्ध धर्माचं काम चालू करण्यासाठी किंवा ते चालत अशी शंका होती. परंतु माझे कार्यकर्तेच म्हणतो हो. वसंत भाऊ बोर्डे यांनी धर्मामध्ये येऊन धर्माचं अनुकरण करून चांगला अभ्यास करून आज ते बौद्धाचार्याच्या कामाच्या माध्यमातून बौद्धाचार्य येते चांगले हुशार अनुभवी आणि ह्या माध्यमातून त्यांनी ह्या तालुक्यामध्ये बुद्ध धर्माचं काम रुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. मी खरोखर त्यांचे आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो. कारण कसं आहे की हा धर्माचा प्रश्न गंभीर आहे. कारण इथं मोठमोठ्या प्रकारे चर्च भरतात, लोक सर्वात जास्त चर्चेकडे ओढ आहे. आमचा त्यांना विरोध नाही, परंतु बाबासाहेबांनी जे तुमच्यासाठी केलेलं आहे, आज बाबासाहेबांच्या विचारामुळे आपण शिक्षण घेत आहोत, सवलती घेत आहोत, पुढं जात आहोत, नोकऱ्या घेत आहोत, हे सगळं ते विसरून चाललेलं आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्माशी संलग्न राहावं म्हणजे आपला विरोध नाही त्याला, पण बाबासाहेब सांगितलेल्या विचाराबरोबर धम्माकडे यायला पाहिजे. धम्माकडे यायला पाहिजे. हो. धम्माचं जर हे
उद्या हे मी म्हणायला पाहिजे महारामध्ये या बकड का हा, हा. असा प्रश्न होऊ शकतो होऊ शकतो हा? होऊ शकतो बरोबर परंतु त्याला आड आहे की भाई ख्रिश्चन झाल्यामुळे तसं बोलत नाही हम्म. कारण ख्रिश्चनाला सवलती नाहीत दर सवलती असत्याच हो ख्रिश्चनाला हो मातंग समाजाच्या अगोदर ख्रिश्चनांनी मारली गेली असती महारामध्ये पण आपण करा परंतु बरोबर. हे बरं झालं की बाबा असं झालं नाही हा, हा. होऊ नये काय हा. म्हणून माझी विनंती आहे की वसंतराव हम्म. इथून पुढे मी 80% तुमच्या बरोबर राहून बौद्ध धर्माचं काम करण्यासाठी आणि वाढीसाठी तुमच्या बरोबर राहणार आहे ठीक. तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करणार आहे हा. आणि आपण इथून पुढं म्हणजे आपल्याला वेडे समजू वाईट समजू काय कोणाला समजा ते समजू द्या पण गावी गावी जाऊन तुमच्याकडे रेकॉर्ड हो. आहे किती बौद्ध धर्माच्या दिशेने हा, हा. किंवा बौद्ध धर्म पद्धतीने लग्न विवाह झाले हा, हा. पुढे पुढे बौद्ध धर्म पद्धतीने कार्यक्रम. घरभरणी होतात कार्यक्रम होतात हे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे हो हो अशा कुटुंबाला पहिलं आपण एकत्रित करू. बर कारण वेळ दुसरीकडे वाया घालण्यापेक्षा आणि जे ख्रिश्चन धर्माचे जे काही कुटुंब आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करू बाबा तुम्ही या इकडं कारण हा धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ख्रिश्चन धर्माच्या अगोदर 500 वर्ष हा धर्माची बरोबर उगम झालेला आहे बरोबर असं आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न चालेल. करू ते आपले बांधवच आहेत चालेल ते आपल्या घरातलेच आहेत आता मी माझ्या घरामध्ये मी पण ख्रिश्चनमध्ये होतो हो हो परंतु मला बाबासाहेबांच्या विचाराची आवड निर्माण झाली मला बौद्ध धर्माचं आकर्षण झालं आणि माझं चळवळीमुळं आंबेडकरी चळवळीमुळं मला ख्रिश्चन धर्मामधून आपोआप बौद्ध. आंबेडकरी दिशेने वाटचाल करायला बळ मिळालं संधी. असं त्यांचं बी होऊ शकतं का होणार नाही पण तिथपर्यंत आपण पोचूया हो हो आणि हा. तुम्ही या ठिकाणी आलात आणि चांगले चांगले प्रश्न विचारले आणि चळवळीबद्दल तुम्हाला आस्था आहे प्रेम आहे आंबेडकरी चळवळ ह्या तालुक्यामध्ये गतिमान व्हावी बुद्ध धर्माचं काम ह्या गतिमान व्हावं अशी तुमची सदिच्छा आहे ती इच्छा नक्कीच बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून पुरी करण्याचं काम आपण सगळे करूया आणि मी तुम्हाला आल्याबद्दल धन्यवाद देतो चालेल, चालेल. जय भीम जय भीम जय भीम. आत्ताच आंबेडकर चळवळीतील एक मोठं नेतृत्व की ज्यांनी हयात बाबासाहेबांच्या चळवळीसाठी घालतली असे अंबादास भारोळे आज ते आजारी असल्यामुळे मी त्यांना भेटायला आलो आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांची मी ही एक 10 ते 15 मला वाटतं 16 मिनटाची त्यांची मी मुलाखत घेतली आणि ती मुलाखत आपण सर्वांनी पाहावी ऐकावी आणि चळवळीसाठी निश्चितपणानं बळ द्यावं सपोर्ट करावा अशी मी विनंती करेन सर्वांना क्रांतिकारी जय भीम भाऊ जय भीम